मुलांनो, डी ब्लॉक एलिमेंट म्हणजेच ट्रान्झिशन एलिमेंट याच्या प्रॉपर्टीज आपण पाहत होतो. काही प्रॉपर्टीज आपण आतापर्यंत पाहिल्या मागच्या व्हिडिओमध्ये. आता यानंतर दोन अगदी सोप्या, ज्यात कुठलेही केमिकल इक्वेशन नाही, कोणतंही कठीण नाही, असे दोन सोप्या सोप्या प्रॉपर्टी आहेत. फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड आणि ॲलॉय फॉर्मेशन. तर हे पण डी ब्लॉक एलिमेंटचे गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. तसं तर आपण हे सॉलिड स्टेटमध्ये दोन्हीही पॉईंट पाहिलेले आहेत, पण तरी देखील इथे पुन्हा ते आलेले आहेत. यावर 2 मार्काचा प्रश्न, एखादा 1 मार्काचा किंवा 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून याकडे लक्ष द्यायचं मी तुम्हाला सांगतो. पहा, प्रॉपर्टी आहे फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. आपण सॉलिड स्टेटमध्ये इंटरस्टिशियल स्पेस म्हणजे ओपन स्पेस असं म्हटलं होतं, आठवत आहे? सिंपल क्युबिकमध्ये किती % असतो, बॉडी सेंटर्डमध्ये किती, फेस सेंटर्डमध्ये किती % असतं, कसा काढतात, ते सगळं शिकून घेतलेलं आहे. आता काय होतं की या मेटलमध्ये आपण मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये पाहिलं होतं की यांच्याकडे बॉडी सेंटर्ड, हेक्झॅगोनल, क्लोजली पॅक असे स्ट्रक्चर असतात आणि तो जो ओपन स्पेस असतो त्याला इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात. तर या स्पेसमध्ये कधी कधी छोटे छोटे ॲटम किंवा काही सल्फाईड किंवा ऑक्साईड येतात आणि ट्रॅप होतात, बंद होतात, आणि मग असे जे कंपाऊंड तयार होतात त्याला म्हटलं जातं इंटरस्टिशियल कंपाऊंड. मग आता त्याची व्याख्या बघा काय केलेली आहे. द कंपाऊंड्स फॉर्म्ड व्हेन स्मॉल ॲटम्स लाईक हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन or some sulfides or oxides are trapped म्हणजे बंद होणे in the interstitial space म्हणजेच कोण ओपन स्पेस ऑफ द क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल आर कॉल्ड एज ए इंटरस्टिशियल कंपाऊंड. काही अडचण डेफिनेशन मध्ये काय? The compound formed when small atoms like hydrogen, carbon, nitrogen or some sulfide or oxides are trapped into the open space of the crystal lattice of metal. Such compounds are called as a interstitial compound. नावातच आहे त्याच्या. एक्झाम्पल, स्टील आणि कास्ट आयर्न आर द इंटरस्टिशियल कंपाऊंड ऑफ कार्बन अँड आयर्न. आता आयर्न हा मेटल झाला, मग याचं फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर असतं याला. मग इथे जे ओपन स्पेस असतात त्याच्यामध्ये कार्बन पार्टिकल येऊन बसतात. मग कार्बनचं प्रमाण हे 4% असेल तर त्याला कास्ट आयर्न म्हटलं जातं. बीड मराठीमध्ये म्हणतो. ठिसूळ असतं, कडक असतं पण ठिसूळ असतं ते. स्टीलची भांडी सगळीजण आपण वापरतो, तर स्टीलमध्ये मात्र प्रमाण हे आय थिंक 0.2 to 2% पर्यंत असतं. कशाचं? कार्बनचं प्रमाण. मग हे स्टील आणि कास्ट आयर्न हे काय झाले आता इंटरस्टिशियल कंपाऊंड. म्हणजे काय? कार्बन पार्टिकल आयर्नच्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जाऊन बसतात. त्याच्यामुळे काय होतं की त्या पदार्थाचे गुणधर्म आपल्याला फायदेशीर ठरतात. जसं आयर्न सॉफ्ट आहे, काहीच कामाचं नाही, पण जर त्याच्यामध्ये कार्बन टाकला आपण इंटरस्टिशियल स्पेसमध्ये तर त्याचं हार्डनेस प्रचंड वाढतं आणि म्हणून आपण ते आयर्न वापरू शकतो. अदरवाईज प्युअर आयर्न काहीच कामाचं राहणार नाही आपल्या. ठीक आहे. मग पहा, आता खाली प्रॉपर्टीज ऑफ द इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हटलेलं आहे आपण. दे आर हार्ड अँड गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कोण? इंटरस्टिशियल कंपाऊंड. हार्ड बनतात, कंडक्टिव्हिटी त्याची कायम राहते, वाढते बऱ्याच वेळेला. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सिमिलर टू द पॅरेंट मेटल. म्हणजे स्टील आणि कास्ट आयर्नचे जे गुणधर्म आहेत ते आयर्न सोबत जास्त मॅच होतील. म्हणजे मूळ गुणधर्म आयर्नचे बदलत नाही. देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सिमिलर टू द पॅरेंट मेटल. देअर मेल्टिंग पॉईंट हायर दॅन प्युअर मेटल. आता ते काय झालं की आपण त्याच्यामध्ये हे काही ॲटम ट्रॅप केल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट काय झालेला असतो? वाढलेला असतो. द डेन्सिटीज आर लेस दॅन पॅरेंट मेटल. परंतु डेन्सिटी मात्र त्याची कमी झालेली दिसून येते आपल्याला. तर हे झाले प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म कोणाचे? इंटरस्टिशियल कंपाऊंडचे.
आता पुढचा पॉइंट दिलेला आहे मेटॅलिक कार्बाइड, जसं सिलिकॉन कार्बाइड आहे, टंगस्टन कार्बाइड आहे, टिटॅनियम कार्बाइड आहे, हे सगळे कार्बाइड एक्स्ट्रीमली हार्ड बनून जातात. म्हणजे मूळ मेटल हा फार सॉफ्ट असतो, पण हे कार्बाइड जे आहेत आता हे एक्स्ट्रीमली हार्ड बनून जातात. तर फिजिकल प्रॉपर्टीज बदलल्या थोडक्यात त्याच्या. मेटॅलिक कार्बाइड आर केमिकली इनर्ट अँड एक्स्ट्रीमली हार्ड. सिलिकॉन कार्बाइड लाईकली टू बी हार्ड, डायमंड एवढाच हार्ड बनून जातो. हे टंगस्टन डब्ल्यू म्हणजे टिटॅनियम कार्बाइड, टंगस्टन कार्बाइड, सिलिकॉन कार्बाइड. तर हे झाले कार्बाइड. तर इंटरस्टिशियल कंपाऊंडचे गुणधर्म पण तुम्हाला माहिती झाले. आता असाच काहीसा प्रकार म्हणजे ॲलॉय फॉर्मेशन आहे. आता ॲलॉयमध्ये फक्त एवढंच म्हटलेलं आहे त्यांनी की एक ट्रान्झिशन मेटल दुसऱ्या ट्रान्झिशन मेटलच्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये रँडमली पसरलेला असतो. होऊ शकतं तो रिप्लेसमेंट झालेली असेल, काही ॲटम निघून दुसरे आलेले असतात. हा ओपन स्पेसमध्ये न जाता काय होतं, बऱ्याच वेळेला तो त्याला रिप्लेस करतो आणि त्याच्यासोबत मिक्स होतो, मग ते ॲलॉय तयार होतात. इंटरस्टिशियल कंपाऊंडमध्ये काय होतं की त्या रिकाम्या जागेत येऊन बसतात. इथे तसं नाही. आता समजा आपलं कोणतं आहे एक ॲलॉय आहे थोडक्यात ब्रास. मग आता ब्रासमध्ये काय होतं, झिंक आणि कॉपर असेल तर झिंक मेन असेल तर झिंकमधले काही ॲटम निघून येतात, कॉपर येईल, किंवा कॉपरचे आयन निघून जातील, झिंक येतील, किंवा जे असेल ते थोडक्यात. तर ॲलॉयचा अर्थ काय होतो बघा. आता याची डेफिनेशन कशी केलेली आहे. ट्रान्झिशन मेटल फॉर्म्स द ॲलॉय. ही एक गुणधर्म आहे ट्रान्झिशन मेटलचा, ट्रान्झिशन एलिमेंटचा. ट्रान्झिशन मेटल फॉर्म्स ॲलॉय. हिअर ॲटम्स ऑफ वन मेटल आर रँडमली डिस्ट्रीब्युटेड इन द लॅटिस ऑफ अनादर मेटल कॉल्ड ॲज ए ॲलॉय. ॲलॉयमध्ये काय झालेलं असतं की रँडमली डिस्ट्रीब्युटेड आहे, ओपन स्पेसमध्ये नाही, कुठे रिप्लेसमेंट झालेली असते, काही ॲटम निघून जातात, दुसरे काही येतात. मग अशा पद्धतीनं ॲलॉय फॉर्मेशन झालेलं असतं. सर्वसाधारणपणे याचे दोन प्रकार पडतात, फेरस ॲलॉय आणि नॉन फेरस. फेरस म्हणजे आयर्न, मुख्य घटक आयर्नमध्ये जर दुसरं कोणी आलं तर फेरस ॲलॉय म्हणतात. आणि या आयर्नच्या व्यतिरिक्त दुसरे ट्रान्झिशन मेटल जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला नॉन फेरस ॲलॉय असं म्हणतात. व्हेरी सिम्पल. मग आता पहा इथे डेफिनेशन दिलेले आहे की ॲलॉयज आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स, फेरस ॲलॉय आणि नॉन फेरस. फेरस ॲलॉय म्हणजे काय, इन फेरस ॲलॉयज ॲटम्स ऑफ अदर एलिमेंट डिस्ट्रीब्युटेड रँडमली इन द ॲटम्स ऑफ आयर्न. म्हणजे आयर्न झाला पॅरेंट मेटल, जास्त पर्सेंटेज, आणि कमी पर्सेंटेज म्हणजे दुसरा कुठला तरी ट्रान्झिशन एलिमेंट आलेला असतो, त्याला म्हणायचं फेरस ॲलॉय. फेरस म्हणजे आयर्न, आयर्न मुख्य आहे आणि मग आयर्नमध्ये इतर ट्रान्झिशन एलिमेंट आले तर त्याला म्हणायचं फेरस ॲलॉय. इन फेरस ॲलॉय ॲटम्स ऑफ अदर एलिमेंट मीन्स ट्रान्झिशन एलिमेंट डिस्ट्रीब्युटेड रँडमली इन द ॲटम्स ऑफ आयर्न. आयर्न मोर पर्सेंटेज ऑफ आयर्न. चालेल. निकेल स्टील, क्रोमियम स्टील, स्टेनलेस स्टील हे सगळे कशाची उदाहरणं झाले, फेरस ॲलॉयचे. निकेल स्टील म्हणजे काय, आता याच्यात निकेल पण आलं, स्टील म्हणजे कार्बन, आणि आयर्नमध्ये म्हणजे मुख्य आयर्नमध्ये कार्बन पण आला, निकेल पण आला. क्रोमियम स्टील, क्रोमियम आला. स्टेनलेस स्टील, कार्बन आणलेलं आहे, वगैरे वगैरे. आता नॉन फेरस ॲलॉयमध्ये आयर्न येणार नाही. मग कुठलेही दोन ट्रान्झिशन, दोन किंवा त्यापेक्षा अधिकही येतात, 2-2, 3-3 ट्रान्झिशन मेटल येतात, एक मुख्य असतो, बाकीचे कमी प्रमाणावर आलेले असतात, ते झाले नॉन फेरस ॲलॉय. मग डेफिनेशन, इन नॉन फेरस ॲलॉय ॲटम्स ऑफ ट्रान्झिशन मेटल रँडमली डिस्ट्रीब्युटेड इनटू द ॲटम्स ऑफ अदर ट्रान्झिशन मेटल अदर दॅन आयर्न कॉल्ड एज ए नॉन फेरस ॲलॉय. अदर दॅन आयर्न आहे हे महत्वाचं. In non-ferrous alloys, atoms of transition metal randomly distributed into the atoms of other transition metal other than iron called as a non-ferrous alloy. Brass, हे आहे ते ब्रास, कॉपर आणि झिंक पासून तयार झालेलं. इट इज अ alloy of copper and zinc. नायक्रोम इट इज अ alloy of nickel and chromium. फार महत्वाचं आहे नायक्रोम. हे नायक्रोम जे असतं ना, तर हे
टर्बाईन, गॅस टर्बाईनचे पाते वगैरे काय असतील ते तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. नायक्रोम इज अ अलॉय ऑफ निकेल अँड क्रोमियम. त्यानंतर आता युजेस ऑफ अलॉय, यावर एखादा प्रश्न विचारला तुम्हाला जाऊ शकतो. युजेस ऑफ अलॉय कुठे कुठे वापरतात. ब्रॉन्झ मेटल, आपण नाही म्हणत ब्रॉन्झ कांस्य पदक मिळालं. कांस्य म्हणजे काय, ब्रॉन्झ. ब्रॉन्झ म्हणजे काय, हे आहे कॉपर आणि टीन, SN या दोघांचं अलॉय, संमिश्र म्हणतात मराठीत त्याला. ब्रॉन्झ इट इज अ अलॉय ऑफ कॉपर अँड टीन, SN. इट इज अ स्ट्रॉंग अँड कोरोशन रेजिस्टन्स, याला जंग लागत नाही. यूज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज, पुतळे तयार करण्यासाठी. मेडल, मेडल तयार करण्यासाठी. अँड ट्रॉफीज, ट्रॉफी, मेडल, स्टॅच्यू तयार करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. ठीक आहे. ब्रॉन्झ मेडल, हां. सिल्वर मेडल, गोल्ड मेडल, तसं ब्रॉन्झ मेडल असतं हे. ठीक आहे. क्युप्रा निकेल म्हणजे कॉपर आणि निकेल. इट इज अ अलॉय ऑफ कॉपर अँड निकेल यूज्ड फॉर मेकिंग द मशिनरी पार्ट ऑफ मरीन शिप्स, बोट, जहाजाचे, बोटीचे पार्ट तयार करण्यासाठी या क्युप्रा निकेल अलॉयचा वापर केला जातो. हे नायक्रोम, आत्ताच म्हटलं होतं मी. नायक्रोम इट इज ए अलॉय ऑफ निकेल अँड क्रोमियम यूज्ड इन गॅस टर्बाईन इंजिन. हे गॅस टर्बाईन इंजिन मध्ये नायक्रोमचा वापर होतो. कुठे करतात, काय करतात, गरज नाही, एवढं लिहून टाकायचं. स्टेनलेस स्टील तर माहीतच आहे, वेगवेगळ्या प्रकारची भांडी वगैरे तयार केल्या जातात, मशीनचे पार्ट्स बनवल्या जातात वगैरे. स्टेनलेस स्टील आर यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द अल्ट्रा हाय स्पीड एअरक्राफ्ट एक्सेट्रा. हे एक दिलेलं आहे स्पेशल यूज त्या स्टेनलेस स्टीलचा. तर ह्या झाल्या सगळ्या प्रॉपर्टीज. आता इथे डी ब्लॉक एलिमेंट हा जो पार्ट होता आपला हा संपला. सगळ्या प्रॉपर्टीज तुमच्या मी घेतल्या. आता याच्यात KMnO4, K2, Cr2O7 हे दोन्हीही अभ्यासक्रमातून काढलेले आहेत, पुस्तकातून. त्यामुळे रिड्युस्ड सिलेबसमध्ये ते आपल्याला घ्यायची गरज नाही. आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ॲटॉमिक रेडियस करायची गरज नाही. परंतु त्याच्या व्यतिरिक्त मी ह्या 7 प्रॉपर्टीज घेतल्या. प्रकरण अतिशय सोपा आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की अगदी सोपा प्रकार म्हणजे हा आहे. तर आता यानंतर आपल्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंटकडे जायचं आहे, म्हणजे या ब्लॉक एलिमेंटकडे जायचं आहे. इथपर्यंतचा पार्ट म्हणजे आपलं ट्रान्झिशन एलिमेंट संपलं आता. ठीक आहे, पुरे करू इथे आज. ओके, बाय.